कुर्ला अंधेरी लिंक रोड पर मीठी नदी पर बना बहुप्रतीक्षित सफेद ब्रिज आखिरकार आज से यातायात के लिए खोल दिया गया। इस पुल का उद्घाटन स्थानीय विधायक दिलीप लांडे इन्होंने किया। वर्षों से इस क्षेत्र के नागरिक मानसून के दौरान भारी जलभराव और ट्रैफिक जाम की समस्या से परेशान थे। पुराना पुल न सिर्फ संकरा था बल्कि काफी जर्जर हालात में भी था। नए पुल के खुल जाने से अब कुर्ला अंधेरी लिंक रोड पर ट्रैफिक जाम की समस्या में काफी हद तक कमी आने की उम्मीद व्यक्त की जा रही है। साथ ही बारिश के मौसम में जलभराव से भी निजात मिलने की संभावना है। इस मौके पर बोलते हुए दिलीप लांडे ने कहा कि यह पुल इस इलाके के लिए महत्वपूर्ण प्रोजेक्ट था और इसके शुरू होने से हजारों यात्रियों को बड़ी राहत मिलेगी। रस्ता रुंदीकरण त्याचबरोबर या पुलाचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे। गेले 20 वर्षामध्ये जे झालं नव्हतं ते काम या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे काम आपण या ठिकाणी पूर्ण करत आणलेलं आहे। या ठिकाणी आज तुमच्या साक्षीने लोकांच्या उपस्थितीमध्ये पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं आपण लोकार्पण करत आहोत। आज लोकांना वाहतुकीसाठी खुला करत आहोत। गेले अनेक वर्ष या नाल्याचं या मिठी नदीचं पाणी या कुर्ला अंधेरीवरती 3 ते 4 फूट भरायचं। आज या ब्रिजच्या उंचीमुळं, या ब्रिजच्या सुधारणेमुळं, या ब्रिजच्या रुंदीकरणामुळं या कुर्ला अंधेरीवरती पाणी भरणार नाही आहे, वाहतुकीचा अडथळा होणार नाही आहे। अशा पद्धतीने ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि एक चांगला सुसज्ज असा पूल लोकांसाठी आज आपण खुला करत आहोत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले 20 वर्षामध्ये लोकांना जो कुर्ला अंधेरी रस्ता रुंदीकरण पाहिजे होतं ते झालं नव्हतं। ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, लोकांच्या आशीर्वादाने हा रस्ता 70 फूट रुंद अतिशय चांगला सुशोभीकरण करून या ठिकाणी चांगली विद्युत रोषणाई करून या ठिकाणी हा रस्ता लोकांसाठी खुला केलेला आहे आणि आज या दुसऱ्या टप्प्याचं, पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे। हा लोकांचा विश्वास, लोकांचं सहकार्य आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने होत आहे। आज आपण पाहिलं असेल, अनेक लोक आहेत त्यांना माहिती आहे या रस्त्यावरती एक तास, दीड तास या वाहतुकीमध्ये आपल्याला थांबावं लागत होतं, वाहतुकीचा खोळंबा होत होता। त्यामुळं आत्ता या रस्त्यावरून मुश्किल से 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण साकी नाक्यापर्यंत जात असतो। अशाच पद्धतीने हा चांगला रस्ता कुर्ल्यापर्यंत पूर्ण करायचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि ते पूर्ण करणार आहे।